नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्ही ऐकलंय का? लोक म्हणतात की 2025मध्ये पृथ्वी नष्ट होईल. खरंच असं होणार आहे का? चला आज आपण या प्रश्नाचं खरं उत्तर शोधूयात. पहिला पाहूयात, अफवा का पसरतात. जगाच्या अंताबद्दलच्या अफवा नवीन नाहीत. 2000 साली Y2K संगणक थांबतील असं सांगितलं गेलं. 2012मध्ये मायन कॅलेंडरनुसार जग संपेल असं म्हटलं गेलं. पण प्रत्यक्षात असं काहीच घडलं नाही. अशा अफवा लोकांमध्ये भीती निर्माण करतात आणि पटकन पसरतात. हे फक्त अफवा आहेत. विज्ञान सांगतं की पृथ्वी अजून अब्जावधी वर्षे सुरक्षित आहे, पण खरी भीती ही हवामान बदल, प्रदूषण आणि जंगलतोड यांची आहे. आपण पृथ्वी नष्ट करत नाही, पण हळूहळू त्रासदायक नक्कीच करत आहोत. विज्ञान काय सांगतं? वैज्ञानिकांच्या मते पृथ्वी अजून अब्जावधी वर्षे अस्तित्वात राहणार आहे. नासा आणि इस्रो सतत आकाशातील धोकादायक ॲस्ट्रॉइड्सवर लक्ष ठेवतात. पुढील अनेक शेकडो वर्षात पृथ्वीवर धोकादायक टक्कर होण्याची शक्यता नाही. म्हणजेच 2025मध्ये पृथ्वी नष्ट होणार नाही. मग खरी भीती काय आहे? पृथ्वीचा नाश होणार नाही, पण खरं संकट दुसरंच आहे. हवामान बदलामुळे तापमान वाढत आहे, हिमनद्या वितळत आहेत आणि समुद्राची पातळी वाढते आहे. जंगलतोड, प्लास्टिक आणि प्रदूषणामुळे पृथ्वी हळूहळू त्रासदायक होत आहे. हे थांबवलं नाही तर भविष्यात धोका खरा ठरू शकतो. 2025मध्ये खरंच काय होणार आहे? 2025मध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत. नवीन अंतराळ मोहिमा सुरू होणार आहेत. ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट सुरू होतील. मोठ्या स्पर्धा कार्यक्रम होतील. म्हणजेच पृथ्वी नष्ट नाही, उलट प्रगतीच्या मार्गावर चालणार आहे. थोडक्यातच सांगायचं झालं तर मित्रांनो, 2025मध्ये पृथ्वी नष्ट होणार नाही ही फक्त अफवा आहे. खरं संकट आहे ते पर्यावरणाचं. चला आपण एकत्र येऊन पृथ्वीचं रक्षण करूया, कारण हीच आपली खरी आई आहे, आपलं खरं घर आहे. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत चॅनलला नक्की जोडून राहा. थँक्यू.